नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अर्थातच मान्सूनला 13 जूनपासून या ठिकाणी गती मिळणार आहे। सुरुवातीला सुसाट वेगाने धावणाऱ्या मान्सूनने सध्या उसंत घेतलेली आहे। पोषक वातावरणाअभावी 29 मे पासून या ठिकाणी मान्सून सक्रिय होण्याला ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय। सध्या मान्सूनने महाराष्ट्राचा 45% भाग हा व्यापून टाकलेला आहे। 16 जूनपासून हाच मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। 14 जून ते 16 जून या दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळणार आहे। सध्या कोकणात पावसाच्या सरी ज्या आहेत त्या लहरीवरती पाहायला मिळत आहेत। सध्या कोकणामध्ये ज्या पद्धतीनं मे महिन्यामध्ये या ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला होता, त्यानंतर मान्सूनची गती या ठिकाणी कुठेतरी खोळंबलेली पाहायला मिळते। सध्या कोकण किनारपट्टीवरती ऊन पावसांचा खेळ सुरू आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।